नमस्कार शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रातील तमाम 1.5 कोटी शेतकरी बंधूंना माझा नमस्कार. शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. नुकतंच महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस सरकारने कर्जमुक्ती योजना शेतकऱ्यांसाठी घोषणा केली आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2027 या नावाने ही योजना येत आहे. यापूर्वी शेतकऱ्यांसाठी 2017 तथा 2019ला कर्जमाफी योजना राज्य सरकारने आणल्या होत्या. 2017ला छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी शेतकरी योजना या नावाने ही योजना आली होती. तर 2019ला महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना या नावाने ही योजना आली होती. आता तिसऱ्यांदा ही योजना महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी येत आहे. 30 नोव्हेंबर 2025ला ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकीत असतील त्या या सगळ्यांना 2 लाखापर्यंत या योजनेत कर्जमाफी मिळणार आहे. रेग्युलर कर्जाचे हप्ते फेडणाऱ्या किंवा व्याज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुमारे 50,000 रुपये प्रत्येकी प्रोत्साहनपर रक्कम मिळणार आहे. 30 जून 2026 पासून या योजनेचे पैसे शेतकऱ्यांना वितरित केले जाणार आहेत किंवा त्यांना पुनर्गठित कर्ज पुन्हा पीक कर्ज मिळणार आहे. 2 लाखापर्यंत त्यांना यात मुभा आहे व तेच पैसे परत मिळणार आहेत. या कर्जाचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही तर खालीलप्रमाणे त्यांचे निकष आहेत. लोकसभेचे खासदार, आमदार किंवा क्लास 1 अधिकारी किंवा आयकर नियमित भरणारे लोक, शेतकरी तथा 25,000च्या पुढे पेन्शन घेणारे सरकारी नोकऱ्यांना या शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ होणार नाही. सरसकट पीक कर्ज माफ करण्यात यावे अशी जनमानसात भावना होती आणि ती सरकारने करून द्यावी अशी आजपर्यंत ज्यांचं कर्ज थकीत आहे या तारखेपर्यंत 30 जूनपर्यंत 2026 पर्यंत असणाऱ्या सगळ्या कर्ज शेतकऱ्यांचे माफ आहे अशी सगळ्यांची जनभावना आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत डेडलाईन दिल्यामुळे 30 सप्टेंबर 2025 नंतरचे शेतकरी किंवा त्या अगोदर शेतकऱ्यांनी घेतलेली पीक कर्ज यांना यातून माफी मिळणार नाही किंवा त्यांचे माफ होणार नाही. फडणवीस सरकारने आपल्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेस संपूर्ण कर्जमाफी सरसकट देण्यात येईल अशी घोषणा आपल्या वचननाम्यात केली होती. ते लोकांनी आता त्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. तर त्यांनी सरसकट पीक कर्जमाफी द्यावी अशी सर्व जनमानसात भावना आहे. अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये मात्र जमिनीचा काही निकष ठेवण्यात आलेला नाही. 2 ते 5 एकर किंवा त्याहीपेक्षा जास्त असलेल्या जमीनधारक असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. मात्र ती कर्जमाफी 2 लाखापर्यंतच असेल असे सांगण्यात आले आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मात्र पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही मात्र कारगर साबित होणार आहे. जवळपास दीड करोड शेतकऱ्यांना 60 ते 70 लाख शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळण्याचे निदर्शनास येत आहे. बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांच्या हाती काय लागेल? या योजनेच्या जाचक अटी असल्यामुळे काही शेतकऱ्यांना त्यांचा लाभ होणार नाही व काहींना नियमित हप्ते न फेडल्यामुळे 50,000 रुपये मिळणार नाहीत असं दिसून येण्यात येत आहे. तरी असा शेतकऱ्यांमध्ये भेदभाव न करता सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे. अगदी 30 मे पर्यंत ज्या शेतकऱ्यांवर कर्ज होतं, पीक कर्ज होतं त्यांना ती माफी दिली पाहिजे ही सर्व जनसामान्यातनं प्रतिनिधींकडून अपेक्षा होत आहे. या योजनेतून ट्रॅक्टरसाठी घेण्यात आलेले कर्ज वगळण्यात आले. त्यांना यातून सूट देण्यात येणार नाही किंवा त्यांची कर्जमाफी होणार नाही असे सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आपल्या नजीकच्या जिल्ह्याच्या बँकांशी संपर्क साधावा व आपले आधार अपडेट करून घ्यावे किंवा आधार आपल्या बँक अकाउंटशी संलग्न करून घ्यावे अशी महाराष्ट्र शासनातर्फे विनंती करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यात येईल त्यांना डायरेक्ट DBT द्वारे पैसे वितरित करण्यात येत आहे. अगदी 30 मे पासून हे काम सुरू झाले आहे असे शासनाने आपल्या GR मध्ये नमूद केले आहे. अशा माहितीपूर्ण बातम्यांसाठी किंवा समाचारासाठी माझं चॅनल बघत राहा.
कृपया ज्या दर्शकांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, शेअर करा और कमेंट करा. मी आहे हेमंत और आपण बघत होता माझं चॅनल हिंदी फिल्मों की बातें हेमंत के साथ. थँक्यू दोस्तों. आभारी आहे.